जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM and International School असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात। तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं। जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात। जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते। कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते।
आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते, तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते। आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, व्होडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे। पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे। त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। ॲडव्होकेट आनंद गवळी हे भारतीय दलित साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आहेत। त्यांचा जन्म 3 जून 1955 रोजी झाला। त्यांनी आपले उच्च शिक्षण कायदा विषयात पूर्ण केले। लेखन व साहित्याची आवड जोपासतानाच त्यांनी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये उच्च पदावर नोकरी केली। पुढे सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी विविध संघटनांमध्ये काम करण्यास सुरुवात केली। त्यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी पुढाकार घेतला। त्यांनी लिहिलेल्या मंगोड्याचे पाणी, जीव कुसावरती या कादंबऱ्या प्रचंड गाजल्या। त्याचबरोबर त्यांनी केलेल्या लेखनाला मोठा वाचक वर्गही लाभला। त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे लेखन आणि विचारांचे स्वागत झाले। भारतीय दलित साहित्य अकादमीमध्येही त्यांनी काम केले। त्यांना विविध संस्था, संघटनांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे। मराठी साहित्य परिषदेचा किर्लोस्कर पुरस्कार, राजश्री शाहू महाराज पुरस्कार, कवी कालिदास पुरस्कार, अक्षर साहित्य पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे। सरकारी सेवेत असूनही ॲडव्होकेट आनंद गवळी यांनी जपलेली संवेदनशीलता त्यांच्या लेखन आणि वाणीतून व्यक्त होते। बालपणी अनुभवलेला काळ आणि आधुनिक जगाच्या चंगळवादी समाजाची मानसिकता या दोन्हींचे साक्षीदार असणाऱ्या आनंद गवळी यांचे वक्तृत्व हृदयस्पर्शी आणि विचारांना वळण देणारे असते। त्यांच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। आपल्या पुढील वाटचालीसाठी इन्स्टिट्यूटच्या वतीने अनेक अनेक शुभेच्छा। सिम्बॉल ऑफ नॉलेज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त त्यांचे गुरु तथागत गौतम बुद्ध, क्रांतिसूर्य महात्माजी फुले, संत कबीर यांना त्रिवार वंदन, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता सावित्री, माता रमाई यांच्या विचारांना मी अभिवादन करतो। सर्वांना माझा जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आदरणीय जाधवर सर, प्राचार्य आव्हाड सर व त्यांचे सहकारी या सर्वांचा मी आभारी आहे। या देशातील समाजव्यवस्थेने ज्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते, अस्पृश्य मानले होते, त्या अस्पृश्य समाजातील प्रज्ञावंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचे संविधान लिहावे, हा काळाचा महिमा म्हणावा की निसर्गाचा चमत्कार म्हणावा, असा हा अलौकिक योगायोग आहे। भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वोत्कृष्ट लिखित मोठी राज्यघटना आहे। जगातील जी लोकशाही राष्ट्रे आहेत त्यांच्या राज्यघटनेतील जी सर्वोत्कृष्ट लोकशाहीची तत्त्वे आहेत
ती भारतीय संविधानामध्ये आहेत. याचा अर्थ ती तत्त्वे बाबासाहेबांनी आयात केलेली तत्त्वे आहेत असे म्हणता येणार नाही. बाबासाहेबांनी जगातील अनेक राज्यघटनेचा सखोल अभ्यास, मनन, चिंतन केले आणि अस्सल भारतीय वाणांचे हे संविधान लिहिलेले आहे. हे अस्सल वाणं म्हणजे ही लोकशाहीची तत्त्वे आहेत, मूल्ये आहेत. बाबासाहेबांना ही अस्सल भारतीय देशी वाणांची तत्त्वे प्राचीन भारतीय संस्कृतीत, इतिहासात व तथागत गौतम बुद्ध, कबीर, रविदास, गुरु नानक, संत रविदास यांच्या साहित्यात, विचारात रत्नासारखी दडून बसलेली होती. ती उजेडात त्यांनी आणली व भारतीय परिप्रेक्ष्याची, भारताला उपयुक्त होणारी राज्यघटना त्यांनी लिहिलेली आहे. बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांना आपले गुरु मानले होते. संत रविदासांना आपला ग्रंथ दी अनटचेबल संत चोखामेळा व नंदनार यांच्यासोबत अर्पण केलेला आहे. तो का अर्पण केलेला आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून येते. भारतीय संविधानातील भाग 3ला मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया म्हणतात. इंग्लंडच्या किंग जॉनच्या अमर्याद राज्यसत्तेला, म्हणजे इंग्लंडचा जो किंग जॉर्ज नावाचा राजा होता, त्याची अमर्याद राज्यसत्तेला त्रासलेल्या जनतेने इंग्लंडमध्ये शह दिला. जनता जी कर राजाला देते त्या बदल्यात राजांची कर्तव्ये व प्रजेचे हक्क काय असतील याची एक सनद निर्माण केली. त्या सनदेवर राजाला स्वाक्षरी करावी लागली. ती स्वातंत्र्याची सनद आहे, म्हणजेच त्याला मॅग्ना कार्टा म्हणतात. फ्रान्समध्ये 16वा राजा लुईची अशीच अनियंत्रित राज्यसत्ता होती. प्रजा भरडली जात होती. राजेशाहीमध्ये राजा हा ईश्वरी अंश आहे, प्रभूचा प्रतिनिधी आहे. राजाची इच्छा म्हणजेच कायदा आणि राजज्ञेचे उल्लंघन हे गंभीर अपराध असायचे. अशा वेळी या क्रांतीने राजे सरंजामशाही धर्मसत्ता झुगारून स्वातंत्र्य, समता, बंधुभावाची मानवी हक्क तत्वे असलेली लोकशाही आली. अगदी तसेच भारतीय जनतेने सुद्धा 1947 साली आपले स्वातंत्र्य मिळवले आणि स्वतंत्र भारतासाठी वेद, स्मृती व धर्माष्ठित मनोचे अमानवी विषमतेचे वर्चस्वादी कायदे संपवून या देशाला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्यायाचे कायदे 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाने भारतीयासाठी लागू केले. यातून बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली याचे उत्तर आपल्याला मिळालेलेच असेल. भारतात 14वे-15वे शतक हे अंधार युग होते. भारत छोट्या छोट्या राज्यात विभागला होता. मुस्लिम राज्यकर्त्यांनी उत्तर भारत काबीज केला होता. हिंदू राजे धार्मिक ग्रंथाद्वारे, पुरोहिताद्वारे, तर मुस्लिम बादशहा कुराण शरीफ व मौला काजीद्वारे राज्य चालवत होते. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, कर्मकांडाने अगदी धुमाकूळ घातला होता. जिजिया कर, चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे आम जनतेला अगदी कुणी वाली राहिलेला नव्हता. अशा वेळी संत रविदासांनी एक क्रांती घडवली. त्यांनी वेद, पुराण, धर्मकांड, अंधश्रद्धा, तीर्थयात्रा, मठ, तट यांच्या विरोधात वैज्ञानिक दृष्टिकोनातून अगदी सोप्या भाषेत आपले विचार मांडले. काय विचार आहेत ते? रविदास जन्म के कारणे होत न कोई नीच, नरकू नीच करी डारी है ओछे कर्म को कीच. हे माणूस हा जन्माने नीच होत नाही, त्याच्या नीच कर्माने तो माणूस नीच होतो. अजून एक दोहा आहे, देता रे 1000 बरस मुल्ला चाहे अजान, रविदास खुदा तह मिल सकई जो लो मन सैतान. अरे 1000 वर्षे तुम्ही मुल्ला म्हणजे मशिदीमध्ये तुम्ही मोठ्या मोठ्याने ओरडून अजान दिला तरी तुम्हाला तिथे काही अल्लाह मिळणार नाही आहे, परमेश्वर मिळणार नाही आहे. कारण ज्याच्या मनामध्ये सैतान आहे त्यांना परमेश्वर कसा मिळेल? संत रविदास, संत कबीर हे अगदी देशभर फिरले. तथागत गौतम बुद्धाचे मानवी कल्याणाचे विचार त्यांनी सरळ सोप्या भाषेत लोकांना समजावून सांगितले.
राजे सरंजामशाही विरुद्ध प्रचंड विद्रोह केला, त्या विद्रोहातून मॅग्ना चार्टा व फ्रेंच राज्यक्रांतीतून जशी लोकशाही जन्माला आली, तसेच संत रविदासाच्या विद्रोहाने श्रद्धा अंधश्रद्धा, राजा प्रजेच्या मंथनातून बेगमपुरा हे 14वे रत्न जगाला मिळालेले आहे। बेगमपुर शहर का नाम फिकिर देश नहीं तेही ग्राम। बेगमपुर म्हणजे काय? बेगमपुर म्हणजे बेगम, जिथे गम नाही, जिथे दुःख नाही असे बेगमपुर। म्हणजे बेगमपुर म्हणजे एक राज्य, राष्ट्र, एक शासन व्यवस्था, राजवट। राज्य कसे असावे हे सांगताना रविदास महाराज म्हणतात, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोट बडो सब सम बसे रविदास रहे प्रसन्न। अशी शासन व्यवस्था, असे बेगमपूर, असं राष्ट्र असावं की जिथे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय असावा। त्यासाठी राजांनी काय कर्तव्य केलेली आहे, काय कर्तव्य करावीत, प्रजेचे काय अधिकार आहेत किंवा प्रजेचे काय अधिकार असावेत याचे विस्तृत वर्णन त्यांनी अनेक त्यांच्या दोह्यामधून केलेले आहे। बाबासाहेबांनी रविदास वाचला होता, समजून घेतला होता। त्यांच्या कल्याणकारी राज्याची कल्पना, मानवतावादी तत्त्वज्ञान त्यांनी भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागात आर्टिकल 14 ते 35 मध्ये फंडामेंटल राईट्स म्हणून समाविष्ट केलेले आहेत। भारतीय संविधानातील या तत्वांची मुळे ही फ्रान्सच्या धर्तीतील नसून भारताच्या संत महात्म्यांचा, महामानवांच्या चंग्या मनातले हे अंकुर आहेत, अशी माझी धारणा आहे। भारतातील अनेकतामध्ये एकता आणि बंधुता ही जी संस्कृती आहे, तो आपल्या भारतीय जनतेचा आत्मा आहे। त्या आत्म्याने भारत एक निधर्मी राज्य आहे। भारतीय संविधान हे भारतीयासाठीच नाही तर जगासाठी कुराण आहे, बायबल आहे, गीता आहे, त्याचे जतन, संगोपन व रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे। रविदास म्हणतात, पराधीनता पाप है जान लेहु रे मीत, रैदास दास पराधीन सो कौन करे रे प्रीत। त्याच विचाराने बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की गुलामाला त्याच्या गुलामगिरीची आठवण करून द्या म्हणजे तो पेटून उठेल। तसे आपले हे जे भाषण स्वातंत्र्य आहे, धार्मिक स्वातंत्र्य आहे, संघटन व्यवसाय स्वातंत्र्य आहे, हे टिकवण्यासाठी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा। ह्या विचारावर आपण सर्वांनी एकत्र येणं जरुरीचं आहे। रविदास महाराज म्हणतात की जो पराधीन आहे, जो गुलाम आहे, त्याची गुलामी, मानसिकता गुलामी हे पाप आहे आणि अशा गुलाम माणसाला जगामध्ये काही किंमत नसते। म्हणून गुलामांनी आपण शिकलं पाहिजे, गुलामांनी एकत्र यायला पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे। आणि ह्या संघर्षाने, या निमित्ताने मला विनम्रपणे आवाहन करायचं आहे की या तत्वासाठी आपण सर्व भारतीयांनी बाबासाहेबांना आपले तारणहार मानावे। महापुरुषांची जाती धर्मात गटातटात विभागणी करू नये। विशेषतः बहुजनांना, महिलांना बाबासाहेब चंदनासारखे आहेत। आपण निवडून आहोत। बाबासाहेबांच्या विचारात व कृतीत राहून आपण सुगंधित होऊया व आपला उद्धार करून घेऊया। जय भीम, जय रविदास, जय हिंद। जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए। युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे। तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे। जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे। ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो।
देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे। आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलो पाहिजे। जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे घेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही, अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे। हिंदुस्थानी ही एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे। समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे। राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे। जोपर्यंत सज्जन माणसं निबळटपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही। तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं। तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा। सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे। त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही। मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही, जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे। आमच्याकडे अडचण काय झाली आहे, मी शिकायचं का तर नोकरी करण्यासाठी। जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू। जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही, ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला। तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं जातं। मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे। अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल, लक्षात घ्या। त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तरी ते अजिबात ऐकू नका। आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं। युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं। मला माहित आहे की इथं जे देशाचे भावी नागरिक आहेत त्यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल। मग असं सांगितलं शार्दुल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातले एक जिल्हा परिषद सदस्य झाले। विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो। कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है। उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष
ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा.